नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये आलेलो आहोत. आपण यावर्षी NTF पद्धतीने लागवड केलेली आहे, नो टिल फार्मिंग. तर आज माझ्या सोयाबीन पिकाला बघा शेतकरी मित्रांनो, माझ्या सोयाबीन पिकाला 34 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण कंप्लीट झालेला आहे. आज 29 जुलै आहे. पेरणीची लागवड आहे 26 जूनची. तर माझं तुम्ही सोयाबीन बघू शकता. हाईट आपल्या टोंगाच्या वर झालेली आहे शेतकरी मित्रांनो, दोन्ही वाणाची. तर शेतकरी मित्र कमेंट करतात की पेरणीपासून पहिली फवारणी दुसरी फवारणी केव्हा करावी, या विषयावर आपण चर्चा करूया शेतकरी मित्रांनो. तुम्हीही तुमचा अनुभव कमेंट माध्यमाचे नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर बघा शेतकरी मित्रांनो, ही माझी सोयाबीन आहे. मी यावर्षी NTF पद्धतीने लागवड केलेली आहे, नो टिल फार्मिंग. म्हणजे कुठलीच मशागत नाही. आपला चना निघाला रब्बी हंगामातला आणि खरीप हंगामामध्ये आपण ट्रॅक्टरद्वारे आपण सोयाबीनची पेरणी केली. आणि सोयाबीन आहे माझं हुतुतू, हे हुतुतू आहे. आणि इकडे आहे आपलं प्रभाकर अंकुर. तर दोन्हीही वाणाची क्वालिटी सारखी आहे. आता आपल्याला यावर्षी NTF पद्धतीने पेरणी केल्यामुळे फायदा असा झाला की ओल दीर्घकाळापर्यंत पुरली, कारण की मधात पावसाचा खंड होता. त्याच कारणाने आपलं सोयाबीन पीक वाढलेलं आहे. म्हणजे जमिनीची कोणतीच उथलपाथल न करता आपण या पेरणी केलेली आहे. एकरी 25 किलो सोयाबीन, एकरी 50 किलो खड्डा 26 अशी आपण पेरणी केली. सुया आपला 16 इंचाचाच आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता विषय येतो फवारणीचा. तर पेरणीपासून पहिली फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, कीटकनाशकाची. तर पेरणीपासून 10 दिवसाच्या अंतरान, 10 दिवस, हार्डली 12 दिवस, 10 ते 12 दिवस पेरणीपासून सोयाबीन आपले 3-4 पानाचे झाले की आपण कीटकनाशकाची एक फवारणी करावी, आवश्यकच आहे. तुम्हाला त्यांचा अनुभव नक्की येईल शेतकरी मित्रांनो. मी माझा अनुभव शेअर करून राहिलो. प्रत्यक्षात व्हिडिओ तुम्ही पहा शेतकरी मित्रांनो. तर आवश्यक आहे का, खोळमाशी चक्रीभुंगा याचा प्रादुर्भाव कमी होतो. बघा, मागील कालावधीमध्ये पाऊस नव्हता, वातावरण हिटट होते शेतकरी मित्रांनो. त्या परिस्थितीमध्ये सोयाबीन अडी आली आणि माझ्या सोयाबीनमध्ये कुठलाच कातरा नाही. बघा सोयाबीन, बघा निकोब आहे. ह्या आपल्याला अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे सोयाबीन दिसते, असा अनुभवही येतो शेतकरी मित्रांनो. सोयाबीन बघा, क्वालिटी बघा, टोंगाच्या वर आहे आणि कुठे कुठे टोंग सोयाबीन आहे. आणि आता आपलं 34 दिवसाचं सोयाबीन झालं आहे. तर हे बघा कया लागलेला आहे. आता याला फुलं येईल, हे बघा. आणि चांगले झाड बनलेले आहे. बघा आहे झाड, बघा हे हुतुतू सोयाबीन आहे. हे बघा आता याला फुल लागेल शेतकरी मित्रांनो. 34 दिवस आहे. आता 35-40 दिवसाच्या अंतराळात आपल्या सोयाबीनला फुल लागेल. तर पहिली फवारणी आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो, पेरणीपासून 10-12 दिवसांनी. तुम्हाला त्याचा नक्की रिझल्ट येईल, अनुभव येईल का बा आवश्यक आहे. खोडकिडा चक्रीभुंगा अळी राहणार नाही आणि पान खाणारी अळी दिसणार नाही, निकोप दिसणार. पण हे फवारणी केव्हा करावी, जेव्हा आपल्या जमिनीमध्ये ओल राहील, पावसाळी वातावरण समोर राहणार नाही, पाऊस येणार नाही, तेव्हा ही फवारणी करावी. कारण की त्या पिरियडमध्ये पाऊसही राहू शकतो, पावसाचा खंडही राहू शकतो, जसा यावर्षी होता. पेरणीपासून 10 दिवसानंतर ओल राहते साधारण, पण एकदमच कमी झाली असेल तर टाळावी. कारण की आपण जर कीटकनाशकाची फवारणी केली त्या पिरियडमध्ये पीक लहान राहते, तर त्या कीटकनाशकाचाही सोयाबीन पिकावर असर पडतो, वाढ कमी होते. कारण की ओल कमी होतून फवारणीची हिट, तर पीक थांबते शेतकरी मित्रांनो. तर समोर पावसाचा अंदाज पाहून, जमिनीमध्ये ओल पाहून तेव्हाच फवारणी करावी. कारण की त्याच पिरियडमध्ये आपल्या शेतामध्ये एक चक्रीभुंगा किडा येतो, अंडी घालतात आणि नंतर अळीचा प्रादुर्भाव होतो. तसं खोडमाशी पण, त्याचा जीवनचक्र पिरियड तिथूनच चालू होतं शेतकरी मित्रांनो. नंतर आपल्याला सोयाबीन फुल अवस्थामध्ये आलं की काही झाड फांद्या करपलेल्या दिसतात, वाढलेल्या दिसतात, खोडामध्ये खोडमाशी दिसतात, नाही का, अळी दिसतात. ह्या प्रादुर्भाव कमी होतो शेतकरी मित्रांनो, जर आपण पेरणीपासून 10 दिवसानं फवारणी केली तर. हा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही तुमच्या
अनुभव शेअर करा, कमेंटच्या माध्यमातून अनुभव सांगा. आणि दुसरी फवारणी, पेरणीपासून दुसरी फवारणी, सोयाबीनला फूल लागायच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, सोयाबीनला फूल अवस्थेत कीटकनाशकाची फवारणी नको. कारण की हीट वातावरण तयार होऊन फुलंही गळतात आणि जमिनीमध्ये ओलावा असायला पाहिजे. आता सोयाबीनची फुलावस्था केव्हा राहते शेतकरी मित्रांनो, हे फुलाच्या म्हणजे सोयाबीनच्या व्हेरायटीनुसार, काही व्हेरायटी शेतकरी जसं फुले संगम केडीएस हे 39, 45, 49 दिवसानं 48 दिवसानं फुलावर येते. जसं JS 335 40 दिवसात खूप फुलावर राहते. तर आपल्याला 30-35 या मध्यातल्या काळात JS 335वर फवारणी करावी. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की सोयाबीन फुलावर सुटावर दुसरी फवारणी आपली एक बुरशीनाशकाची, एक कीटकनाशकाची. शक्य झाल्यास आपल्या सोयाबीन पिकाला कोणते खताची आवश्यकता आहे, सोयाबीन पिवळं तर नाही, सोयाबीनची वाढ तर होऊन नाही राहिली, तर एक खताची तर 0.45 म्हणजे फुलंही सुटेल, वाढही होईल आणि सोयाबीन हिरवं राहील. आपण आपल्या पिकानुसार म्हणजे पिकाला कोणतं कमतरता आहे याचा अंदाज पाहून बारीक निरीक्षण करून एक खताची फवारणी, मायक्रोन्यूट्रॉनची गरज नाही. एक बुरशीनाशक, एक अळी असेल तर पुन्हा अळी आली असेल तर वातावरणानुसार ते अळीनाशक, आणि एक खत. शक्य झाल्यास खत पिकानुसार द्या, नाहीतर खताचीही आवश्यकता नाही, नॅचरल स्वरूपात येऊ द्या. जर आवश्यकता असेल खताची तरच द्या खत, विद्रव खत, नाहीतर तेही पण आवश्यकता नाही. पीक तुमचं हिरवगार दिसत आहे, वाढ होत आहे, खत देऊ नका. आणि बुरशी आहे, पाणी साचलेलं आहे शेतामध्ये, काही भागात पाणी धरून आहे, तिथे बुरशी आहे, झाडं वाढून राहिली, ती बुरशीनाशक आवश्यकच आहे, बुरशीनाशक पाहिजे. तर पेरणीपासून फूल सुटण्याच्या अगोदर आपण फवारणी करावी. आता मी दिवस का नाही सांगत आहे, कारण की बरीचशी व्हेरायटी आहे. फुलाचा कालावधी कमी जास्त राहतो, सारखे सोयाबीन फुलावर येत नाही. काही 40 दिवसाच्या समोर येतात, काही 50 दिवसाच्या 45 दिवसाच्या आत फुलं येतात, नाही का. या कार्यकाळ कमी जास्त राहतो फुलाचा. तर अशा ह्या 2 फवारण्या आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. नंतर तुम्ही फूल सटाच्या अगोदर जर तुम्ही पिकावर फवारणी केली, नंतर चलप शेंगा धरल्यानंतर फूल कमी होऊ द्यायचे, तो पिरियड निघून जातो, 15 दिवस असं चालतो आपलं फवारणीचा. नंतर चलप शेंगा, मग नंतर पुन्हा पाऊस राहिला, नंतर अडी पडतात, नंतर शेंग पोकरणारी अडी येतात, नंतर पुन्हा शेंग चलपवर फवारणी करावी. 3 फवारणीत आपलं पीक व्यवस्थित येते. आणि तिसरी फवारणी शेतकरी मित्रांनो, पिकावर अडी आली आहे का, कोणते खताची गरज आहे का, कारण की शेंग धरणार राहते, काही पोषक तत्व जमिनीतून कमी पडले असतात, आपल्याला पानावाटी द्यावं लागतात, नाही का. अशी स्टेप बाय स्टेप जर फवारणी करत आली, पिकाची अवस्था पाहून जर आपण पिकाची व्यवस्था लावली, तर खर्चही कमी येतो शेतकरी मित्रांनो आणि उत्पादनही वाढते. अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करा शेतकरी मित्रांनो. अशा ह्या 3 फवारण्या, परंतु पेरणीपासून 10 दिवसानंतर हे फवारणी झालीच पाहिजे. आता हे फवारणी होणे निसर्गाच्या हाती आहे, कारण की जमिनीमध्ये ओल पाहिजे, नाही का. आता तुम्ही माझं पीक बघा ना शेतकरी मित्रांनो, 34 दिवसाचं पीक आहे, कुठलीच अडी नाही आहे, निकोप पीक आहे बघा, हिरवगार पीक आहे, वाढ होऊन राहिली, टोंगे वाढ आहे बघा. आता माझं सध्याच्या कंडिशनला पीक चांगलं आहे शेतकरी मित्रांनो, माझं सध्याच्या कंडिशनला पीक चांगलं आहे. समोर काय होईल काही सांगता येत नाही, कारण की सर्व निसर्गावर आहे. पाऊस कसा येतो, पाऊस येत नाही, कारण की माझी यावर्षी न वाही करता म्हणजे NTF पद्धतीने पेरणी आहे, नाही का. सध्याच्या कंडिशनला पीक चांगलं आहे. समोर पाऊस कसा येतो, कोणता अळीचा प्रादुर्भाव येतो, वातावरण कसे राहते, नाही का. टेम्परेचर वाढते की पर्जन्यमान 26-27 मध्येच राहते की पोषक वातावरण राहते, सगळ्या गोष्टी वातावरणावर आहे, नाही का. तर हे होती माहिती शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. सोयाबीन पिकावर फवारणी केव्हा करावी, पिकाची अवस्था पाहूनच फवारणी करा शेतकरी मित्रांनो, पण पेरणीपासून 10 दिवसानंतर एक फवारणी करावी. तर माझं सोयाबीन कसं वाटलं शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणती फवारणी केली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. तर कोणती फवारणी करावी तुमचाही अनुभव सांगा शेतकरी मित्रांनो. तर हे हुतुतू सोयाबीन आहे आणि प्रभाकर अंकुर सोयाबीन आहे, आणि तणनाशकाची फवारणी केलेली नाही. तर आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्र, पुन्हा भेटूया उद्याला कॉटनमध्ये लाईव्हमध्ये आपण भेटूया. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.